शरीराला पाण्याची गरज असते, पण आपल्याला असं वाटतं की भूक लागली, बरोबर. तर आपण पाणी न पिता काहीतरी खातो. पण ॲक्च्युली शरीर आपलं बॉडी ते वॉर्निंग देत असतं की तुम्हाला आता पाण्याची गरज आहे. की तुमच्या अंगावर सूज येणं प्रॉपर, राईट. की जी कुठल्या कंडिशनमध्ये येते. एक तर हे हॉर्मोनल चेंज, आजकाल आपण जे खूप कॉमनली बघतोय ते म्हणजे थायरॉइड. दुसरं म्हणजे पीसीओडी. आधी जेवढं खात होते तेवढंच आता खाते, पण नेमकं वजन का वाढतंय, तर त्याचं बरोबर आहे. कारण हे आहे की हॉर्मोन हा जो कमी सिक्रेट होत आहे, तर याच्यामुळे सुद्धा तुम्ही जेवढंही थोडं आपण खाऊ त्याचं सगळ्याचं जास्तीत जास्त हे फॅटमध्ये स्टोअर व्हायला. आपल्या डाएट प्रोग्राममध्ये असेही खूप लोक असतात की अगदी 60 वर्षाच्या आजींनी सुद्धा एका महिन्यामध्ये 2 किलो वजन कमी केलेलं आहे. बर. मेनापॉज इज द हायेस्ट पिरियड की ज्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी ही खूप जास्त वाढते. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी. लोकमत सखीच्या वेट सेट गोच्या या नव्या करा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कसं आहे मंडळी, बाईचा जन्म म्हटला की वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतात. अगदी सिनेमामध्ये ऐकण्यासारखं हे वाक्य जरी असलं तरी खऱ्या आयुष्यात सुद्धा वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती स्त्रीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे अगदी सुडौल बांधा 35-40 मध्ये थोडासा वाढायला लागतो, पोटाचा घेर वाढायला लागतो आणि मग माझ्या अनेक मैत्रिणी प्रश्नामध्ये पडतात की नेमकं होतंय तरी काय. तर याच सगळ्या त्यांच्या मनातले हे जे प्रश्न आहेत किंवा नेमकं जर वाढलेलं वजन असेल तर ते कसं कमी केलं पाहिजे, आहार कसा असला पाहिजे, यावरच अगदी डिटेलमध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्याबरोबर होमिओपॅथी फिजिशियन आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर अमृता कुलकर्णी मॅम आहेत. मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं मनापासून नमस्कार. स्वागत. नमस्कार, धन्यवाद. जसं मॅम मी म्हटलं की वयाचा तो एक टप्पा असतो प्रत्येक नक्की, स्त्रीच्या आयुष्याचा. नक्की. 35-40चा तो टप्पा, त्यामध्ये अचानक बाईचं जे वजन असतं ते वाढताना दिसतं. मुळात त्या मागची कारणं काय असतात, का असं काय नेमकं बॉडीमध्ये घडतं की वजन वाढतं? बरोबर. आता जसं सुरुवातीलाच तू सांगितलंस की बाई पण भारी देवा हे जे ट्रेंड चालू आहे सध्या, हो. तर ते असतंच नक्की. आणि वेगवेगळ्या समस्यांना किंवा वेगवेगळ्या आव्हानांना जे सामोरं जावं लागतं, तर त्यामध्ये तिच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये बाईच्या शरीरामध्ये खूप जास्त बदल होत असतात. आणि आता हे बदल कसे म्हणशील तर साधारणपणे 35 किंवा 40 हं. हा जो पिरियड आहे, हा साधारण आपण प्री मेनोपॉज पिरियड म्हणून ओळखला जातो. बर. म्हणजे मेनोपॉज किंवा पाळी जाण्याचा काळ हा हं. जो असतो याच्या 3 स्टेजेस असतात. एक बरोबर. तर प्री मेनोपॉज हं. म्हणजे पाळी जाण्याच्या आधीचा काळ, एक बर. ॲक्चुअल मेनोपॉज की जेव्हा पाळी गेल्यानंतरचा काळ, आणि एक पोस्ट मेनोपॉज. बर. असे 3 पिरियड असतात. जर ओके. आपला जो आपण आता घेतोय हा 35 ते 40 हा 40 साधारण चा. प्री मेनोपॉजमध्ये येतो किंवा अराउंड द मेनोपॉज म्हणू शकतो आपण, पेरी मेनोपॉज. येस. ओके. सो यामध्ये बेसिकली काय होतं की बरेचसे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस जाणवतात आणि त्यातला महत्त्वाचा चेंज म्हणजे हॉर्मोनल चेंज. ओ. जो राईट. आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये महत्त्वाचा हॉर्मोन असतो इस्ट्रोजेन. 2 हार्मोन असतात महत्त्वाचे, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. अगदी मेडिकली सांगायचं झालं तर. पण त्यातला इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन आपल्या सगळ्या बॉडीमधला जे काही आपण म्हणतो त्याला क्रिया, या सगळ्या कंट्रोल करत असतो. बर. आणि एक्झॅक्टली या काळामध्ये बदल असा काय म्हणशील तर हे इस्ट्रोजेन नावाचं हार्मोन आहे हे कमी व्हायला सुरुवात होते. अच्छा. ते कमी झाल्यामुळे फॅट स्टोरेज होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं. म्हणजे आपण जे बरोबर. खातो आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत असतं की अरे मी आधी जेवढं खात होते तेवढंच आत्ता खाते, पण नेमकं वजन का वाढतंय, तर त्याचं बरोबर कारण आहे. हे आहे की हॉर्मोन हा जो कमी सिक्रेट होत आहे, तर याच्यामुळे सुद्धा तुम्ही जेवढंही थोडं आपण खाऊ त्याचं सगळ्याचं जास्तीत जास्त हे फॅटमध्ये स्टोअर व्हायला लागतं. बरोबर. आणि म्हणून आपण म्हणतो ना की अरे पोट का वाढतंय, राईट. तर हे महत्वाचं कारण त्याच्यामध्ये की खरंय, खरंय. पोटाची ॲब्डॉमिनल ओबेसिटी हे कसं आहे की ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ही सगळ्यात सोपी कॅव्हिटी आहे जिथे फॅट जमा व्हायला अतिशय बरोबर. सोपं असतं. त्यामुळे त्यामुळे बऱ्या पहिले पोटाचा हां, घेर त्यामुळे वाढतो. पहिले पोटाचा घेर वाढतो आणि आपण सगळं करून झाल्यानंतर कमी होताना सुद्धा सगळ्यात शेवटी पोटाचा घेरच कमी होतो. खरंय, खरंय, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. खरंय. मॅम, जसं तुम्ही आता बोलताना म्हणालात, की एक मेनोपॉजचा हा जो टप्पा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो 3 वेगवेगळ्या टप्प्यांवरती आणि तिचं वजन वाढतं बरोबर, रजोनिवृत्तीच्या काळामध्ये. बरोबर. मग अशा वेळेस मला माझ्या अनेक सखींना असा प्रश्न पडलाय, की जसं तुम्ही म्हणालात, की पोटाचा घेर वाढतोय, बरोबर, पचायला कुठे ना कुठेतरी त्रास होतोय, बरोबर. म्हणजे मेटाबॉलिझमवरती त्यांच्या परिणाम होतोय. मग हे सगळं नेमकं कसं घडतं, हे सुद्धा आपण सविस्तर सांगितलं पाहिजे आणि मग त्यावरती नेमका उपाय काय? नक्की, नक्की. तर आता जसं म्हणलं की जसं वय वाढत जातं आपल्या शरीरामध्ये चेंजेस नक्की होतात. बरोबर. तर आणि ते नॅचरली होतात. येस. सो एजिंगमुळे म्हण किंवा वय वाढल्यामुळे म्हण मसल मास हे कमी व्हायला लागतं थोडक्यात. आणि या सगळ्यामुळे बॉडीचं मेटाबॉलिझम कमी होतं. मेटाबॉलिझम म्हणजे काय तर चयापचय क्रिया थोडक्यात. येस.
Yes. कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया, ज्याला बरोबर. आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. हं. तर हे कमी व्हायला लागतं. मग यामध्ये काय होतं की कॅलरीज वाढण्याचं जे काही क्रिया असते, म्हणजे एक काय म्हणू आपण त्याला, की इझियर टू स्टोअर द फॅट, राईट. की ती प्रक्रिया खूप इझी व्हायला लागते आणि कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया खूप स्लो व्हायला लागते. बरोबर. याला आपण म्हणतो की मेटाबॉलिझम स्लो झालेला आहे. बरोबर. अनेकांना आता जे पेशंट येतात ना माझ्याकडे, तर बरेच जण सोशल मीडियावर ऐकतात की मेटाबॉलिझम स्लो आहे, मेटाबॉलिझम स्लो आहे. म्हणजे नेमकं काय हे मेटाबॉलिझम त्यांना स्लो कळत म्हणजे नाही. नेमकं काय? खरी गोष्ट हेच आहे. कळायला खूप सारं कन्फ्युजन असतं. तर हे मेन पॉइंट आहे की हं. मेटाबॉलिझम कमी होतं म्हणजे तुमची चयापचय क्रिया कमी होते. बरोबर. ती मंदावते आणि या सगळ्यामुळे तुम्ही जेवढंही कमी खाल किंवा हं. जेही खाल, हं. त्या सगळ्याचं सगळं फॅटमध्ये स्टोअर होण्याचं प्रमाण हे जास्त वाढतं आणि कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया खूप कमी होते. बरं. पण मग असं होऊ नये किंवा पचन व्यवस्थित राहावं, यासाठी या पिरियडमध्ये आपण काही करू शकतो का विशेष? नक्कीच. यासाठीच आता बरेच जणांना असं वाटतं, की अरे मग हे वाढतच जाणार का असंच? म्हणजे कमी हां. होणारच नाही का? हां. तर असं काही नाहीये, की मेटाबॉलिझम स्लो झालेलं आपण वाढवू सुद्धा शकतो आणि आपण वजन राइट. कमी सुद्धा करू शकतो. हं, हं. आपल्या डाएट प्रोग्राममध्ये असेही खूप लोकं असतात, की अगदी 60 वर्षाच्या आजींनी सुद्धा एका महिन्यामध्ये 2 किलो वजन कमी केलेलं आहे. बरं. पण हं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेडिकेशन आणि सातत्य. येस, नक्कीच आणि तुमची कंटिन्यूटी. येस. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, की आजकाल लोकांकडे पेशन्स नाहीये. हं. खरंय. झटपट, पटापटच्या जमान्यामध्ये काय होतं, की हे सुद्धा मला पटपट झालं पाहिजे आणि जसं वजन पटपट वाढतं, तसं कमी व्हायला खूप वेळ लागतो. खरी गोष्ट आहे. खरी त्यामुळे गोष्ट हे आहे. एक महत्त्वाचं, की तुम्हाला ते पेशन्स ठेवून स्टेप बाय स्टेपच गेलं पाहिजे. बरं. तर या सगळ्यासाठी तुम्ही मेटाबॉलिझम जर वाढवायचं असेल, तर तुमची लाईफस्टाईल बदलणं फार गरजेची आहे. कारण बरोबर. कसं होतं, की आत्तापर्यंत आपण धावपळीमध्ये सगळं काही आपण मॅनेज करू शकत होतो. हं, पण हं, हं. आत्ता एक पिरियड असा येतो, की आपल्याला नाधड काहीच मॅनेज करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे ना बाहेरचं, ना घरचं आणि मग चिडचिड व्हायला लागते, मग टेन्शन यायला लागतं. हं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अँक्झायटी वाढते राइट. आणि या सगळ्याचा निगेटिव्ह परिणाम परत आपल्या मेटाबॉलिझमवर होतो. बरोबर. मग वयाच्या 30शी मध्ये पदार्पण करण्याआधीच आपण काही नक्कीच. काळजी घेऊ शकतो का? म्हणजे नक्कीच, नक्कीच. आत्ताचा जो तरुण वर्ग आहे. अगदी नक्की. हं. कारण एकदा तुम्ही म्हणजे वजन वाढायला लागलं, कीच आपण त्याच्याकडे सिरियसली बघतो. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. म्हणजे कसं म्हणतो आपण त्याला, की आता हाय टाईम आहे, की आता तुला वजन कमी कमी केलंच केलं पाहिजे. पाहिजे. असं जेव्हा होतं अगदी गळ्यापर्यंत येतं, गळ्यापर्यंत. तेव्हा आपण सुरुवात करतो, की आता डाएट केलं पाहिजे म्हणजे तहान लागली की विहीर विहीर खणायला खणायची. जातो. अगदी बरोबर. तर हां. तशातला भाग असतो. पण हं. तसं न करता, की एक 30शी पासूनच साधारणपणे आपली लाईफस्टाईल ही व्यवस्थित ठेवणं. मग यामध्ये बॅलन्स डाएट घेणं. येस, येस, येस. म्हणजे काय तर सगळं घरचं जेवणच असतं, पण ते व्यवस्थित वेळेवर घेणं, खरी हा गोष्ट आहे. सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळेत झोपणं, हं. ही सुद्धा आजकाल फार काळाची गरज झालेली आहे आणि ती खरंय. बऱ्याच जणांना जमत नाहीये. खरी गोष्ट आहे. आता मी पुढे सुद्धा तुम्हाला तेच हां, विचारणार होती, की हा एक्झॅक्टली. ओव्हरऑल आपला आहार कसा असला पाहिजे? कारण जसं तुम्ही म्हणालात, की झोपेचे तास आपले व्यवस्थित नाहीयेत बरोबर. किंवा आपल्याला अ, योग्य आहार कधी घ्यायला पाहिजे ते माहीत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं गोड खाण्याची खूप क्रेव्हिंग होते. म्हणजे हो. आजकाल हे जे आहे ना, की माझं शुगर क्रेव्हिंग ही खूप सोशल मीडियावर सुद्धा गाजणारी गोष्ट आहे बरोबर, आणि बरोबर. अल्टिमेटली तुमच्या हाडांचं आरोग्य आणि वजन याला सुद्धा या सगळ्या गोष्टी लिंक आहेत. सो नक्कीच. सगळ्याची उत्तरं तुमच्या त्या आहारामध्ये आहे. नक्की. तर काय नेमकं असलं पाहिजे? नक्कीच. तर जसं मी मगाशीच म्हणाले, की बॅलन्स डाएट हा शब्द मी वापरला. येस. तर एक्झॅक्टली बॅलन्स डाएट म्हणजे काय? तर खूप कॉम्प्लिकेटेड असं काही नाहीये. हं, हं. डाएट हा शब्दच असा होता, की लोकांना त्याची खूप भीती वाटते, की अरे डाएट करायचं आहे, डाएट करायचं आहे. तर असं नाहीये ॲक्चुअली. तर बॅलन्स डाएट म्हणजे काय, की जे रोज आपण घरचंच जेवतोय, बरोबर. तर तेच तुम्ही व्यवस्थित प्रमाणामध्ये आणि व्यवस्थित वेळेला जर जेवलात, तर त्याला तुम्ही बॅलन्स डाएट म्हणू शकता. खरंय. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फार काही वेगळे कष्ट घेण्याची गरज नाहीये. हं. तुम्ही ते आपलं काम सांभाळून, आपलं घर सांभाळून सुद्धा हे आपण सगळं करू शकतो आणि आपण सगळं घरचंच जेवतोय. तर हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो, की बॅलन्स डाएट म्हणजे काय? रोजचंच आपलं जेवण जे हं. अगदी टिपिकल आपलं जेवण आहे. पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी, उसळ, बरोबर. कोशिंबीर हं. हेच सगळं फक्त आपल्याला वेळेत खायचं आहे. आपल्याला पोर्शन कंट्रोल ठेवायचा आहे राइट. आणि हे तुमचं बॅलन्स डाएट होऊ शकतं. कारण यामध्ये सगळंच आलंय. हं. प्रोटीन्स आलेत, कार्ब्स आलेत, गुड फॅट्स आलेत, बरोबर. व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे सगळंच आलंय. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की फक्त तुम्ही जेवणाच्या वेळा किंवा जेवण व्यवस्थित चालतंय अशातला भाग नाहीये. हं. अजून एक महत्त्वाचं, की जे लोकं विसरतात किंवा ज्याला फार कमी महत्त्व दिलं जातं ते म्हणजे पाणी. खरंय. दिवसभरात तुमचा वॉटर इंटेक किती आहे, यावर सुद्धा तुमचं बॉडी मेटाबॉलिझम अवलंबून असतं.
जो मगाशी प्रश्न आला की मेटाबॉलिझम वाढतच नाही का हं, किंवा वाढायला काय करू शकतो, तर बरोबर. बॅलन्स डाएट बरोबर पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. साधारण दिवसभरात किती पाणी पोटात गेलं साधारण पाहिजे? असं म्हणाल तर 2 ते 2.5 लिटर. बरं. आता हे प्रत्येक सीझन प्रमाणे थोडं चेंज होऊ शकतं की उन्हाळ्यामध्ये गरज ही जास्त लागते, हं. पण तरी सुद्धा एक 2 ते 2.5 लिटर हा नॉर्मल इंटेक आहे की बरं. जो आपला पूर्ण झाला पाहिजे. आणि जर दर 1 तासाने आपण 1-1.5 ग्लास पाणी प्यायलो हं. तर अगदी साध्या पद्धतीने साध्या कॅल्क्युलेशननेही आपली गरज पूर्ण होते. बरं. पण ते सुद्धा आपण कामाच्या गडबडीमध्ये करत नाही. विसरून जातो. एक्झॅक्टली की जेवणाच्या वेळा रेग्युलर पाळणं हं. किंवा खूप साध्या साध्या टिप्स आहेत. जसं आपण म्हणलं की हे सगळं टाळण्यासाठी काय करायचं आहे, हं. तर खूप छोट्या छोट्या टिप्स मी एक 3-4 अशा सांगेन की सगळ्यात पहिलं म्हणजे जेवणाच्या वेळा जेवढ्या शक्य तेवढ्या पाळा. हं. असं नाही की काम सोडून जेवणाच्या वेळा पाळा असं नाही. बरोबर. त्यातल्या त्यात जेवढं शक्य आहे तेवढं रात्रीचं जेवण लवकर घ्या. हं. नंतरची गोष्ट म्हणजे बाहेरचं खूप जास्त खाण्यापेक्षा हे जे क्रेव्हिंग्स हा शब्द आलाय, हां, शुगर क्रेव्हिंग. शुगर क्रेव्हिंग्स किंवा डेझर्ट, जेवणानंतर डेझर्ट पाहिजेच हे जे काही आजकाल राइट. एक आपण नवीन हे बघतो. तर याच्यामध्ये कसं होतं की ही क्रेव्हिंग्स होतातच मुळात का? हं. की आत्तापर्यंत आपण काहीच खात नाही आहोत. आत्तापर्यंत मला गोड आवडत नव्हतं आणि अचानक मला खूप आवडायला लागलं. हो, मी खूप जास्त खातीये. बरोबर. ही क्रेव्हिंग्स का होतात? कारण आपल्याला शरीराला जी गरज आहे ती आपण नॉर्मली पूर्ण नाही करत आहोत. बरं. तुमची प्रोटीन डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला शुगर क्रेव्हिंग जास्त होतात. अच्छा. हे खूप त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे. बरं. तर प्रोटीन म्हणजे काय? तर आता आपल्याला प्रोटीन पावडरच बाहेरची घेतली पाहिजे अशातला काही भाग नाहीये. हं, हं, तर आपलं जे रोजचं जेवण आहे जसं उसळ, हं, कडधान्य किंवा दही, ताक हं. या सगळ्यामधून आपण ते पूर्ण करू शकतो. वरण बरोबर. आहे, आमटी आहे, या बरोबर. सगळ्यामध्ये आपण पूर्ण करू शकतो. हं. तर हे साध्या-साध्या टिप्स जर पाळल्या तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला हे क्रेव्हिंग्स कमी करायला होतील. बरोबर. आणि हे जे शुगर क्रेव्हिंग्ज होतात, मगाशी एक प्रश्न आला की हो. हे आजकाल जास्त का होतंय? का होतंय? तर बेसिकली ही एक गोष्ट की प्रोटीन डेफिशियन्सी डाएट, येस. दुसरं म्हणजे स्ट्रेस बरोबर. आणि तिसरं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. की राइट. जे मी मगाशी म्हणाले की हॉर्मोन्स जे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात या दरम्यान हं, स्त्रियांच्या, तर हं. त्याच्यामुळे अचानक हे क्रेव्हिंग्स वाढू शकतात. बरं. आणि पाण्याची कमतरता, की तुम्ही पाणी खूप कमी पिताय, तर तुमची बॉडी सिग्नल देते की अरे काहीतरी कशामधून तरी आता मला गोड हे पूर्ण केलं पाहिजे. अच्छा. तुम्ही बरं. फ्रुट्स खात नाही आहात. हं. अगेन द सेम थिंग की हं. फळांमधली नॅचरल शुगर तुम्हाला मिळतच नाहीये. मिळतच नाहीये. आणि म्हणून तुम्हाला हे बाहेरचे स्वीट क्रेव्हिंग्ज होतात की हे हं. खाल्लं पाहिजे. सफरचंद खाल्लंय, पपई खाल्ली, याच्यामध्ये नॅचरल शुगर आहे, बरोबर. जी आपल्या बॉडीला मिळू शकते. मग दिवसभरात एक आपण पोर्शन तरी फळांचा ठेवूच शकतो. खरंय, म्हणजे सगळी उत्तरं आपल्या ताटामध्येच आहेत. अगदीच. आणि आपल्या आसपास फिरतायत. खरंय, खरंय. म्हणजे अगदी पूर्वीपासून जे आपल्या आजी-आईंनी आपल्याला सांगत नक्कीच, आल्यात, म्हणजे नक्कीच, रादर नक्कीच. दॅन मोठमोठे डाएट प्लॅन, ते जर आपण फॉलो केलं तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की. मिळणार. आणि साधं सोपं. सोप्पं म्हणजे यामध्ये काहीही वेगळं करायचं आणि नाहीये, भरपूर की खर्चही नाहीये. भरपूर खर्चही नाहीये, खूप वेगळे खरी कष्ट गोष्ट. घेण्याची हं. काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. पण तरी सुद्धा लोकांना सरळ साधं जाण्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड जाणं हे फार फॅड वाटतं किंवा येस, सोपं येस. वाटतं. खरी गोष्ट आहे. आणि यालाच जोडून मी तो प्रश्न विचारलेला, की या काळामध्ये स्त्रियांच्या हाडांची जी ताकद आहे, बरोबर. त्याचाही काही संबंध आहे का? म्हणजे ते नेमकं का होतं? किंवा त्याचा आणि वजनाचा काही संबंध असतो का? नक्कीच, हो, नक्कीच. तर आता जसं म्हणाले आपण, की या काळामध्ये हो. तर जसे चेंजेस होतात बॉडीमधले, तसे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी सुद्धा वाढत जातात. बरोबर. बिकॉज आपण बघतो नेहमी, की महिलांमध्ये हं. स्पेशली 35शी-40शी नंतर हाडं बोलायला लागतात. बरोबर. असा एक खूप कॉमन आपल्याकडे फ्रेज पेशंट आहे. हे हे खरी येतो, गोष्ट आहे. की आता हाडं बोलायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता कळतं, की अरे आपण 40शीला आलेलो आपलं आहोत. वय झालंय. आपलं वय झालंय. हां. तर ही एक बेसिक गोष्ट, की जसं प्रोटीन महत्वाचं आहे. हं. आजकाल काय केलं, की प्रोटीनला खूपच जास्त हाईप केलं. बरोबर. फक्त प्रोटीन, फक्त प्रोटीन, प्रोटीन. फक्त प्रोटीन असं नाहीये. आपल्याला हं. बाकीच्या न्यूट्रिएंट्सचीही तेवढीच गरज असते आणि हं. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम. राइट. जसं आपण म्हणतो ना, की ग्रोइंग एजमध्ये लहान मुलांना कॅल्शियमची गरज असते. तसंच या या ज्या सगळ्या म्हणजे स्त्रियांच्या लाईफमधला एक पॅटर्न आहे सगळा हं. किंवा त्या जे चॅलेंजेसमधून जावं लागतं. जसं मेनार्की आहे म्हणजे पाळी सुरू होण्याचा काळ. बरं. त्यानंतर येते फेज म्हणजे प्रेग्नन्सी, हं. डिलिव्हरी, हं. मग मेनोपॉज. बरोबर. या ज्या 3 फेजेस आहेत, या सगळ्यामध्ये आपल्या बॉडीमधलं कॅल्शियम खूप कमी व्हायला लागतं. बरं. आणि मेनोपॉज इज द हायेस्ट पिरियड की ज्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी ही खूप जास्त वाढते. हं. तर त्यामुळे आपण आजकाल बघतोय ना, की कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि B12 या डेफिशियन्सीज सगळ्यात हायेस्ट म्हणजे 10 मधल्या 8 लोकांना या डेफिशियन्सीज असतात. बरोबर. का? तर परत
आपण बॅलन्स डाएट हम्म, घेत हम्म. नाही आहोत किंवा आता तू म्हणशील की कॅल्शियम हाडांचं आरोग्य कसं, तर कॅल्शियम घेणं, व्हिटॅमिन डी कमी असेल तर कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्बच होणार नाही बरोबर. आणि मग फक्त कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन ते आपल्याला गरज पूर्ण होईल का, तर नाही. हम्म, कारण जेवढं नॅचरल आपण पदार्थांमधून कॅल्शियम आपली बॉडी पटकन ॲब्झॉर्ब करते तेवढं गोळ्यांमधलं करत नाही. right. आणि नो डाऊट जिथे सप्लिमेंट घेतले पाहिजेत, जिथे अगदीच डेफिशियन्सी आहे, तुम्ही सप्लिमेंट नक्की घ्या. पण आजकाल असा ट्रेंड दिसतो की काहीही गरज नसताना लोक सप्लिमेंट चालू करतात. बरोबर. खरंय. हां, म्हणजे म्हणजे अगदी ते सोशल मीडियावर काहीतरी ट्रेंड अगदी चालू आहे आणि अगदी त्यामुळे अगदी आपण असं केलं पाहिजे लगेच लगेच. म्हणून आणि बरोबर. तुम्ही ब्लड टेस्ट करा. मी प्रत्येक पेशंटना सांगत असते की हे घेऊ का ते घेऊ का, तुम्ही ब्लड टेस्ट करा. हं. जर डेफिशियन्सी असेल आणि खरंच गरज असेल तरच तरच घ्या. घ्या. अदरवाईज आपल्या जर रोजच्या जेवणामध्ये जर मिळालं तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणजे ते सगळ्यात जास्त सोपी गोष्ट आहे. हम्म, हम्म, तर मग कॅल्शियमसाठी काय घेऊ शकतो, तर सगळ्या प्रकारची धान्य, हम्म. स्पेशली नाचणी, बाजरी, ज्वारी, ही जी आपली ट्रेडिशनल सगळी हम्म, धान्य आहेत. हम्म. पूर्वी आपण थालीपीठ, धिरडं, दीर्घ. घावन, ही जे काही प्रकार होते ना सगळे टिपिकली, हे आता खूप कमी कमी होत चाललेत. कारण इझी टू ईट, रेडी टू रेडी टू मेक. ईट, जे आपल्याला पाहिजे पटकन. ओट्स घातलं, त्याच्यामध्ये दूध घातलंय की झालं, संपला विषय. तर त्याच्यापेक्षा मग हे जे घेऊ शकतो यामधून सगळी गरज पूर्ण केली जाते. हं. किंवा दही ताक आहे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, पनीर आहे, तुम्ही ते घेऊ शकता. राजगिरा, राजगिऱ्याच्या लाया, फुटाणे, हे खूप कॉमन सोर्स आहेत आणि आपण लहानपणापासून आपले ट्रेडिशनली आपण ते बघत आलेलो आहोत. बरोबर. तर हे खूप लोक मिस करतात आणि मग कॅल्शियमच्या बाकीच्या सोर्सेसकडे जातात. तर हे मी इथे मुद्दाम सांगेन की हे जर तुम्ही सगळं तुमच्या आहारामध्ये असेल तर तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी होण्याची गरज नाही. पालेभाज्या, राईट. सीझनल भाज्या, आता तर थंडी आहे, थोडे सगळ्या पालेभाज्या खूप छान मिळतात मार्केटमध्ये. तर कुठल्याही पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. तेही घेऊ शकतो. खरंय खरंय. आणि या सगळ्यामध्ये जसं तुम्ही सुरुवातीलाही म्हटलं की अन्न आहे, आहार आहे, त्याबरोबर पाणी, बरोबर पाण्याचं इंटेक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हटलं बरोबर. जातं की अगदी शरीरातले घातकच्या घातक जे टॉक्सिन्स आहेत ते फक्त पाण्यानं सुद्धा नक्कीच म्हणजे अगदी क्लीन होऊ शकतात. नक्कीच तर मला तेच विचारायचं आहे की पाण्याचा इंटेक आणि वॉटर रिटेन्शन हा जो शब्द आहे तो सुद्धा डाएट मध्ये वगैरे खूप जाणवतो. नक्की नेमकं नक्की काय असतं आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? बरोबर. तर आता हा एक महत्त्वाचा, मी मगाशीच म्हणाले की सगळ्यांचा आपला कल कसा असतो की काय खायचं आणि काय नाही, बरोबर. याकडे आपण खूप जास्त लक्ष देतो. पण पाणी प्यायचं आहे आणि पाणीही तितकंच महत्त्वाचं आहे, हे आपण फार कमी आपल्या लक्षात असतं. येस, बरोबर. तर मगाशी मी म्हणालेच की दर 1 तासानी साधारण एक 2 ते 2.5 लिटरची दिवसभरातली गरज आहे, ही आपण पूर्ण करू शकतो दर 1 तासानी 1 ग्लास पाणी पिऊन. तर बरोबर. यामुळे आणि आत्ताच जसं एक ट्रेंड आहे सध्या डिटॉक्स वॉटर. हां, राइट. तर पाणी हे बेस्ट आणि नॅचरल डिटॉक्स वॉटर, नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे की जे आपण ते अवॉइड करतो आणि मग Right. बाकी डिटॉक्स ड्रिंककडे आपण खूप जास्त वळतो. जास्त वळतो. बरोबर. ते साधं सोपं, सगळ्यांना परवडणारं, सगळीकडे अवेलेबल असणारं सोडून आपण बाकीच्या मागे लागतो. तर बरोबर. हे खूप छान की तुमची बॉडी डिटॉक्स करायला, हं. तुमचं वेट कमी करायला, तुमचे क्रेविंग्स कमी करायला हे पाणी खूप महत्त्वाचं. काही काही वेळेला कसं होतं ना की आपल्याला आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, हं. पण आपल्याला असं वाटतं की भूक लागली आहे, बरोबर. तर आपण पाणी न पिता काहीतरी खातो. पण ॲक्च्युली शरीर, हां. आपलं बॉडी ते वॉर्निंग देत असतं की तुम्हाला आता पाण्याची गरज आहे. अच्छा. तर जेव्हा जेव्हा भूक लागेल, एक छोटी टिप आहे पण खूप महत्त्वाची आहे की जेव्हा जेव्हा भूक लागेल किंवा जेव्हा जेव्हा असं वाटतं की तुम्हाला स्वीट क्रेविंग्स होत आहेत, 1 ग्लास गरम पाणी पिऊन बघा. नक्कीच तुम्हाला असं जाणवेल की अरे नाही, आत्ता खायचं नव्हतं, हं. आत्ता पाण्याची गरज होती. बरोबर. सो ही छोटी टिप आहे पण खूप महत्त्वाची आहे, कारण हे दिवसभरात बऱ्याच वेळेला होतं. राइट. 2 जेवणांच्या मध्ये, संध्याकाळी एक ऑड टाईम असा असतो की काहीतरी तोंडात टाकावंसं वाटतं. वाटतं. तर सो तेव्हा ॲक्च्युली ती पाण्याची गरज असते. येस, येस. आणि शरीरातलं वॉटर रिटेन्शन हा जो मुद्दा आहे, म्हणजे आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून ना अनेक अशा गोष्टी पण समजतात बरोबर. की अगदी घरामधले धणे, जिरे असं काही तुम्ही उकळून ते तुम्ही प्या, म्हणजे वॉटर रिटेन्शन. मुळात ते असतं तरी काय आणि बरोबर. हे जे सगळे आपण गोष्टी फॉलो करतो या Right. बरोबर असतात का घेणं? बरोबर. आता कसं आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की पाणी खूप जास्त प्यायलं तर वॉटर रिटेन्शन होतं. हां. तसं नाहीये. राइट. पाणी पिणं ही वेगळी गोष्ट आहे, कारण ती पाण्याची गरज आहे आपल्या शरीराला आणि येस, ते येस. तुम्ही जास्त प्यायलेलं पाणी हे तुमच्या बॉडीवर दिसतं. हो, हो. असा बऱ्याच पेशंटनी मला प्रश्न विचारला होता. हां, हां. म्हणजे त्याचा काहीही संबंध नाहीये. वॉटर रिटेन्शन इज समथिंग की तुमच्या अंगावर सूज येणं प्रॉपर, राइट, की राइट. जी कुठल्या कंडिशनमध्ये येते. एकतर हे हॉर्मोनल चेंजेस. येस. आजकाल आपण जे खूप कॉमनली बघतोय ते म्हणजे थायरॉइड. राइट.
दुसरं म्हणजे पीसीओडी. राईट. पीसीओडी, पीसीओएस हे हम्म. इतकं कॉमन झालं की सर्दी, ताप, खोकल्यासारखे पेशंट आहेत. हो. हे 10 मधल्या 8 लोकांना अगदी, आणि ते सहजपणे सांगतात की आम्हाला थायरॉइड आहे, मला पीसीओडी आहे. म्हणजे नथिंग न्यू आणि वेगळं काही आहे असं नाही, ते आहेच आहे असं. तर या सगळ्यामध्ये हे वॉटर रिटेन्शनचं प्रमाण हे खूप जास्त असतं. बरं, मग त्यावर उपाय? तर मग त्याच्यावर आत्ता जसं आपण बोललो की हे जे वेगवेगळे ड्रिंक्स दाखवतात, अँटी इन्फ्लेमेटरी ड्रिंक किंवा Right, वॉटर right. रिटेन्शन कसं कमी हो, करायचं. हो. नक्कीच तुम्ही बाकीचं काही घेण्यापेक्षा आपल्या घरातले जे साधे मसाले असतात, जसं आता जिरे आहे हम्म, किंवा धणे आहेत हम्म. किंवा ओवा आहे, अजवाईन हो, ज्याला आपण म्हणतो, किंवा बडीशेप, बडीशेप. हे साधं आपल्या सगळ्यांच्या घरी असतं, Yes. कोणाकडे नाही असं नसतं. हम्म, आणि हळद हम्म. ही सगळ्यात महत्वाचं अँटी इन्फ्लेमेटरी मसाल्यामधलं मानलं जातं. मग तुम्ही Okay. फक्त हळदीचा चहा घ्या, आल्याचा चहा घ्या. बरं. आल्याचा आणि हळदीचा चहा हे बेस्ट वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी ड्रिंक मानलं जातं. ओ, एक अच्छा. गरम पाण्यामध्ये फक्त चिमूटभर हळद टाकायची आणि थोडंसं आलं किसून टाकायचं, हम्म. उकळायचं आणि घ्यायचं. बर, हे इतकं साधं आहे. बर. म्हणजे यासाठी तुम्हाला बाकी काही कुठलेही ड्रिंक्स घेण्याची किंवा खूप जास्त त्याच्यामध्ये वेळ घालण्याची गरज नाही. बर. किंवा अजून एक मी सांगेन की आपले जिरे, हम्म. ओवा आणि बडीशेप अच्छा. हे तिन्ही समप्रमाणामध्ये भाजून त्याची पावडर करून घ्या, किंवा फक्त हो. तुम्ही त्याच्यामध्ये अगदी तसेच्या तसे टाकले, हा. उकळलं आणि गाळून प्यायला. तर या सगळ्या खरी छोट्या गोष्ट आहे. म्हणजे आपण छोट्या मुखवास म्हणून सुद्धा या गोष्टी हा करू शकतो आणि त्या अगदी असतात आपल्या अगदी घरामध्ये. असतात. आणि जसं खरं. आपण जेवल्यानंतर हे बडीशेप खायची आपल्याकडे हो, पद्धत आहे, हो. तसं हे तुम्ही रात्री हे ड्रिंक घेऊ शकता की ज्याच्यामुळे सकाळी उठल्यावर एस्पेशली जी सूज येते अंगावर, बरोबर, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम, वॉटर रिटेन्शन कधी होतं, सकाळी उठल्यावर, बरोबर. बिकॉज ऑफ द स्लो मेटाबॉलिझम. तर राईट. याच्यामध्ये रात्री झोपतानाच तुम्ही हे जर ड्रिंक घेऊन झोपलात, अच्छा. 1 महिना 15 दिवस जरी हा उपाय केला, तरी सकाळी असं जाणवतं की अरे, चेहऱ्यावर जी सूज येते, अंगावर जी सूज येते, ती खूप कमी झाली. अच्छा. बर, बर. पण अगेन हे सगळं करताना तुमच्या बॉडी टेंडन्सी तुमची काय आहे, हा. किंवा तुम्हाला कशाचा दुसरा त्रास नाही आहे ना, राईट. हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण या सगळ्यामध्ये बॉडीमधली उष्णता सुद्धा वाढते. त्यामुळे खरी हेही गोष्ट बघा. आहे. कारण आणि नेमकं कुठल्या सीझनला तुम्ही त्या गोष्टी नक्कीच कन्झ्युम करताय. नक्कीच कारण नक्कीच. अगदी मी चुकत नसीन तर जिरे किंवा ओवा आहे, बरोबर. या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्या उन्हाळ्यामध्ये तर नक्की. त्याचा उलटा परिणामही होतो. त्रास होऊ शकतो नक्कीच. आणि हम्म. कुठलाही पदार्थ मी असं म्हणेन की तो जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलात, तरच ते बॉडीला त्याची चांगली गरज म्हणते, किंवा काय म्हणू शकतो आपण, बॉडीला त्याचा चांगला उपयोग होतो. बरोबर. पण जर तुम्ही तो चुकीच्या पद्धतीने घेतलात तर त्याचा त्रासच होणार. राईट, राईट. सो कशाचाही अतिरेक नका करू की हे घ्यायला सांगितलं तर दिवसभर मी तेच तेच घेते. घेते. असंही काही योग्य पेशंट, वेळ, येस, योग्य नक्कीच. सीझन हा सुद्धा आणि योग्य प्रमाण. खरंय. सो हे मॅम, सुद्धा तितकंच बरोबर, महत्वाचं. बरोबर. तुम्ही बोलताना थायरॉइडचा उल्लेख केलात. मला एक म्हणजे अगदी मनामध्ये हा प्रश्न आला की शक्यतो जेव्हा अगदी मेनोपॉजचा किंवा तो अरे. जो फ्रेज असतो, ती जी फेज असते, त्या फेजमध्ये बरेचदा असं होतं की डॉक्टर ज्या गोष्टीचं चेकअप करायला सांगतात त्यामध्ये थायरॉइडची लेवल तुमची बरोबर आहे का वगैरे. बरोबर. तर मग थायरॉइड ज्यांना आहे किंवा थायरॉइड होऊ नये अशा काळामध्ये, मग अशा वेळेस असं काही आपण करू शकतो का घरगुती उपाय की ज्यामुळे ती लेवल जी आहे ती बॅलन्स होईल? जसं तुम्ही म्हणालात की थायरॉइड वॉटर रिटेन्शन मुळे बरोबर. सुद्धा होऊ शकतं. बरोबर. तर तसं काही आहे का? करू शकतो का आता आपण? घरगुती म्हणजे असं थोडक्यात म्हणता येईल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. क्युअर. तर बरोबर. परत एकदा तोच मुद्दा की तिशीपासूनच जर तुम्ही काळजी घेत आलात, राईट. की तुमचं लाईफस्टाईल चांगली ठेवणं किंवा हेल्दी लाईफस्टाईल, हो. रेग्युलर एक्सरसाइज. हम्म. एक्सरसाइज म्हणजे काय, तुम्हाला जिममध्येच महागड्या जाऊन पैसे भरले पाहिजेत आणि तिथेच केलं पाहिजे असं काही नसतं. वॉकिंग इज बेस्ट एक्सरसाइज. राईट. बरीच लोक असं विचारतात की मॅडम मी बाकी काही करत नाही पण फक्त चालते. आणि मग हम्म. चालते म्हणजे एक्सरसाइजच आहे ना, हम्म. इट्स अ बेस्ट एक्सरसाइज. हम्म. सो 45 मिनिट्स टू 1 आवर तुम्ही तो एक्सरसाइज केला, तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवली, तरी सुद्धा हे सगळं आपण टाळू शकतो. टाळू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय की म्हणजे या पेरिमेनॉपॉज आपण ज्या एज बद्दल बोलतोय, हो, एज हो, ग्रुप हो. बोलतोय, तर यामध्ये बऱ्यापैकी असं होतं की जर तुमचं जेनेटिक तुमची हिस्ट्री असेल, फॅमिली हिस्ट्री असेल, थायरॉइडची. शुगर, थायरॉइड, ओके. तर ते नक्की येण्याची शक्यता असते बिकॉज ऑफ द परत एकदा हॉर्मोनल चेंज. हार्मोनल चेंज. आणि थायरॉइड हे हॉर्मोन आहे, इन्सुलिन हे हॉर्मोन आहे, राईट. त्याच्यामुळे हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड. आणि थायरॉइड ही अशी ग्लँड आहे आपल्या बॉडीमधली की जे सगळं बॉडी मेटाबॉलिझम कंट्रोल करतं. बरोबर. सो म्हणून या एजला हे खूप कॉमन असतं की म्हणजे अराउंड 40 जे म्हणतो ना आपण, की 40शी आली की या टेस्ट करून घेतल्याच पाहिजे. तुम्ही कधीही केल्या नसतील तर या करा.
तर बरोबर. कोणत्या टेस्ट असं विचारलं तर याच्यामध्ये थायरॉइड, थायरॉइड शुगर असतं. हे नक्की येतं. खरी एक गोष्ट. सोनोग्राफी तुम्ही हम्म. कधीही केली नसेल तर यामध्ये ही नक्की येऊ शकते. जर तुम्हाला Very true. पाळीच्या काही तक्रारी असतील हम्म, हे हम्म, तुम्ही हम्म, नक्की करून, हम्म. काही लोक काय करतात की पैसे जातील या टेस्ट करणं टाळतात टाळतात. आणि मग त्याचा पुढे आपल्याला जास्त जास्त त्रास होतो. बरोबर आहे. तर बरोबर. ॲट द म्हणजे या सगळ्या 40च्या ह्याच्यामध्ये तुम्ही या टेस्ट करणं गरजेचं आहेच, की कुठेही हे हॉर्मोन्स कधीही चेंज झाल्यामुळे हे तुम्हाला येऊ शकतं. आत्तापर्यंत नसेल तरी सुद्धा. बर. तर त्या टेस्ट करणं ही गरजेचं आहे आणि परत एकदा की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. राईट. मी मगाशी म्हणाले तसं, की B12, कॅल्शियम, डी या टेस्टसुद्धा वेळेवर करून जर डेफिशियन्सी असेल तरच सप्लिमेंट चालू करा. अथवा तुम्ही पूर्ण आपल्या बॅलन्स डाएटमधून या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. बरोबर आहे. म्हणजे पुढे सुद्धा मी तुम्हाला तेच म्हणणार होते, की नक्कीच. म्हणजे हे जे सप्लिमेंट्स आहेत किंवा बरोबर. या ज्या गोष्टी आहेत त्या नेमक्या कधी घेतल्या पाहिजेत बरोबर. किंवा कधी त्याची गरज भासली पाहिजे. मला Right. असं वाटतं त्याचंही उत्तर आपण देऊन टाकलंय आता. देऊन. मॅम, त्याचबरोबर एक जास्त प्रमाणामध्ये एक गोष्ट जाणवते जेव्हा आपण अगदी जाड होतोय आणि आपण त्याच्यासाठी तुम्ही जे पर्याय सांगितले तसे आपण बरोबर. करतोय, पण त्याची कन्सिस्टन्सी ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा असं होत असेल, म्हणजे तुमच्याकडे असे पेशंट येत असतील की एक सर्टन डाएट प्लॅन त्यांनी फॉलो करायला त्यांनी सुरुवात केली आहे आणि आपण फिट झालो असं ज्यावेळेस त्यांना वाटतंय तो पुन्हा ड्रॉप केला जातोय, पुन्हा त्या जुन्या गोष्टी येत आहेत आणि पुन्हा मग त्यांचं वेट गेन होतं. परत म्हणजे तिथेच येऊन अशा थांबतो. केसेस तुमच्याकडेही आल्या असतील. नक्कीच, नक्कीच. हां. आणि बऱ्याच वेळेला पेशंट काय करतात, की एक 3 वर्षापूर्वी मी 10 किलो वजन कमी केलं हो, होतं. हो, हो. आता परत ते 10 किलो गेन झालंय. आता मला परत कमी करायचंय. हां. म्हणजे वाढणं, कमी होणं, वाढणं, कमी होणं ही जी प्रोसेस आहे ना, या सगळ्यामध्ये सुद्धा बॉडी मेटाबॉलिझम खूप स्लो होतं. राईट. सो लोकांना असं वाटतं, की अरे या बॉलिवूड ॲक्टरनी एवढं कमी केलं, परत वाढलं. म्हणजे ज्या काही एक आपण बघतो ना सारखे-सारखे, राईट. की म्हणजे आपल्याला रोलसाठी त्यांनी गेन हां, केलंय, की कमी रोलसाठी केलंय. गेन केलंय आणि मग परत कमी केलं. हो. तर ही एवढी सिंपल प्रोसिजर नाहीये जेवढी आपल्याला वाटते बरोबर. ॲक्चुअली. तर या सगळ्यामध्ये काय होतं, की तुमचं बॉडी मेटाबॉलिझम अजून स्लो होत जातं. हं, हं, आणि एका सर्टन एज नंतर तुम्ही ते आधी कितीही कमी केलं असेल, हं. तरी सर्टन एज नंतर तुम्ही उपाशी राहिलात तरी वजन कमी होणार नाही. बरोबर. आणि याचं कारण परत येतं म्हणजे ते मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमवर. ओके. सो हे जे आहे, की मी परत कमी करतोय, परत वाढवतोय. हं. एका कुठल्याच तुमचा नंबर जो आहे, तुमचा वेटचा हे, तो त्याला स्थिर राहणार नाही. बरोबर. 2-4 किलो पुढे मागे होणारच आहे. राईट, पण राईट. आपल्याला काय करायचं, की तेवढ्यातच खेळायचंय. खेळायचं. त्या रेंजमध्येच त्या आपल्याला रेंजमध्येच आपल्याला खेळायचंय. की ठीक आहे 2 किलो वाढलं ना, मी परत कमी करते 2 किलो. हं, पण हं. मी 10-10 किलो वाढवते आणि परत 10 किलो कमी करते. याला काय अर्थ नाही. अर्थ नाहीये. खरंय. आणि आता जेव्हा वेट एखाद्या बाईचं वाढतं या काळामध्ये, मग कुठल्या-कुठल्या अशा समस्या आहेत किंवा काय अशी लक्षणं आहेत की त्यांना दिसून येतायत शरीरावरती? बरोबर. हां. आणि असे जेव्हा शरीर काहीतरी सायन्स किंवा सिम्प्टम्स दाखवतं, तेव्हाच एकदम डोळे खाडकन उघडतात, की आता वजन वाढलंय वाढलंय. आणि आता आपल्याला कमी करायचंय. येस. याचं कारण म्हणजे कारण म्हणण्यापेक्षा काय, आता कारणं आपण एवढी सगळी सांगितलीच. हो. पण एक सिम्प्टम म्हणजे काय, जे ड्रेस आधी होत होते ते आता होत नाहीयेत. होत नाहीये. याच्यावरून मग हळू आपल्याला कळायला लागतं, की अरे आपण बऱ्याच सिम्प्टमकडे दुर्लक्ष करत होतो आत्तापर्यंत. पण आता मात्र त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. राईट. आणि जोपर्यंत ह्या वॉर्निंग्ज आपल्या शरीराकडून मिळत नाहीत, आपण तोपर्यंत शांत बसलेलो असतो. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांमध्ये जाणवणारं म्हणजे गुडघेदुखी. बरोबर. संधिवाताची सुरुवात हं. ही जी आपण म्हणतो, झीज व्हायला सुरुवात झालेली आहे. हं. हाडं बोलायला लागतात बरोबर. आणि अगदी म्हणशील तर अगदी करेक्ट याचं हे घ्यायचं म्हणजे गुडघ्यांमधून कटकट आवाज यायला लागतो. राईट. हा सगळ्यात महत्त्वाची साईन असते, की अरे आता वजन खूप वाढलेलं आहे आणि बरं. गुडघे म्हणजे नी जॉइंट हे वेट बेअरिंग जॉइंट्स आहे. राईट. त्यामुळे ते लगेच जाणवतं. आणि दुसरं म्हणजे टाचा दुखायला लागतात. हं. हील पेन. Heel हे pain. खूप कॉमन असतं, की आता वजन वाढलं, एक 3-4 किलो वजन वाढलं तरी खूप हेवीनेस जाणवतोय हं. आणि दोन्ही टाचा दुखतायत. बरोबर. मग ते टाचांमधलं हाड वाढलंय का? मग टाचांचं काय करायचं? या सगळ्यामध्ये मग चालता येत नाही. हं, हं. चालता येत नाही म्हणून परत वजन वाढतंय. हे बरोबर. सर्कल कुठे थांबतच नाही. बरोबर आहे. तर हा बेसिक मुद्दा असतो, की या लक्षणांना स्त्रियांना सामोरं जावंच लागतं किंवा हे बरं. त्रास होतात वजन वाढल्यामुळे. नंतर याच्यामध्ये येतो ते म्हणजे थायरॉइड. मी हं. मगाशी म्हणालेच, येस, की येस, वजन येस. वाढल्यामुळेही थायरॉइड येऊ शकतो आणि हं. थायरॉइड आल्यामुळेही वजन वाढू शकतं. वाढू शकतं. तर ते एक आहे आणि नंतर चं येतं ते म्हणजे चरबीच्या गाठी. हं. ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी अशी आहे, आम्ही लायपोमा असं म्हणतो. तर येस. लायपोमा ह्या प्लेन चरबीच्या गाठी असतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की अरे आपण खूप जाड झालोय, चरबी वाढलेली आहे बऱ्यापैकी, हं, हं. तुम्हाला त्या गाठी दिसायला लागतात. आणि बरोबर. मग एकदम घाबरतात लोकं, की अरे हे म्हणजे गाठ म्हणजे काय, की कुठलाही हो. ट्यूमर ट्यूमर. आहे का? हं.
साध्या चरबीच्या गाठी असतात, त्याचा त्रास काहीही होत नसतो, पण फक्त त्या दिसतात. दिसतात. बरोबर. हे आणि एकमेव त्याचं रिझन बरेचदा वजन कमी केल्यानंतर पण त्या राहतात. राहतात. हं. तर त्याचा हार्म असा ॲज सच काही नसतो. पण बरोबर. त्यावर औषधं आहेत नक्कीच. हो. आता ॲज अ होमिओपॅथिक कन्सल्टंट मी हां. सांगू शकते, की हां. यावर सगळी चांगली औषधं आहेत. राइट. त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर सुद्धा अपलोड केलेले आहेत. बरं. अशा खूप कंडिशन्स राइट. जसं टाचा दुखतात, हो. बॅक पेन आहे सगळ्यात महत्त्वाचा आपण महत्वाचा इथे मुद्दा. विसरलो, की बॅक पेन, हं. बसण्याची अयोग्य पद्धत हं. किंवा पोटाचा घेर वाढल्यामुळे पाठीवर प्रेशर येतंय. हां. राइट. प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस जर काही इंजेक्शन्स दिलेले असतील, सीझर झालेलं आहे, हं. त्यावेळेचं दुखणंही आपल्याला नंतर जाणवायला लागतं, कारण कॅल्शियम कमी व्हायला लागतं. त्यामुळे बऱ्याच बायकांना हा त्रास असतो, की कंबर दुखते. राइट. म्हणजे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये कळतो. तर याच्यासाठी होमिओपॅथी औषधं खूप चांगलं काम करतात आणि त्या सगळ्याची माहिती मी आपल्या चॅनलवर दिलेली आहे. बरं. तेही नक्की बघू शकता. येस. नक्की. आता अगदी आपण उत्तरार्धात येतोय. जाता मला तुम्हाला जर आपल्या सखींना अशा काही टिप्स द्यायच्या असतील, क्विक फास्ट टिप्स, की या गोष्टी तुम्ही अगदी डोक्यामध्ये ठेवा आणि तुमचं हा जो पिरियड आहे तो स्ट्रेस फ्री तुम्ही वजन कमी करा आणि अगदी फिट राहा. नक्की. तर आता सगळं तर बाकी आपण एवढा कव्हर केलंय. कव्हर केलेलंच आहे. हो. पण तरी त्यातल्या त्यात सांगेन की पहिली टिप म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर वाढवा, येस. की जे तुमच्या सगळ्याच प्रॉब्लेम कव्हर करतील. हं. दुसरं म्हणजे थोडा तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी, थोडा तरी एक्सरसाइज राइट. हा तुमचा दिवसभरात झालाच पाहिजे. 35 टू 45 मिनिट्स तरी असलाच पाहिजे. राइट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवा. बॉडी तुमची हायड्रेटेड ठेवा. मग त्यामध्ये तुम्ही पाणी, ग्रीन टी, नारळ पाणी, ताक, वेगवेगळी विदाऊट शुगर सरबतं हे सुद्धा ॲड करू शकता, की ज्यामुळे तुमची स्किन चांगली राहील. कारण स्पेशली आपण आता स्त्रियांबद्दल बोलतो. येस. स्किन चांगली राहील, केस गळणं कमी होईल, तुमचं वेट कमी होईल आणि तुमची लाईफस्टाईल सुद्धा चांगली राहील. तर Right. याकडेही लक्ष द्या आणि वॉटर इनटेक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. येस. तर मला असं वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या मनातले जेवढे प्रश्न होते या काळातले त्या सगळ्यांची उत्तरं मिळालेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी जसं मॅम म्हणाल्या की आपल्या ताटात आहेत, आपल्या आजूबाजूला आहेत, त्या फक्त तुम्हाला शोधायच्या आहेत आणि योग्य तऱ्हेने योग्य वेळेमध्ये त्या वापरायच्या आहेत. म्हणजे अगदी तुम्ही फिट अँड फाईन राहू शकता आणि तुम्हाला अगदी काहीही नक्की. टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जर तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमधनं तुम्हाला मिळाली का हे मला तुम्हाला कळवायचं आहे. तुम्ही कमेंट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे मेन्शन करायची आहे की या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील, अजून काही व्याधी असतील आणि त्यांची उत्तरं तुम्ही शोधत असाल, तर तीही आम्हाला कमेंट करून सांगा. आपण मॅमशी नक्कीच. कनेक्ट करून नक्की त्याची सुद्धा उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि हा संपूर्ण एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हा सुद्धा आम्हाला सांगा आणि भरपूर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. म्हणजे हा जो मुद्दा आहे, हे जी टेन्शन आहे, ते तुमच्यापर्यंत न राहता त्याचं सोल्युशन इतरांना सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे असंच आमच्या लोकमत सखीच्या सगळ्या टीमवर तुम्हाला प्रेम करत राहायचंय. आणि पुन्हा एकदा मी मॅमचे खूप आभारी आहे, कारण हा धन्यवाद. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो तुम्ही नक्कीच. इतक्या मस्त पद्धतीनं अगदी गप्पा मारल्यासारख्या सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे तुमचे सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. थँक यू. धन्यवाद. तर मंडळी, लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला सुद्धा आता विसरू नका.